सोशल मीडियावर भांडणाचे व्हिडिओ शेअर करून लोकांना कसं येड्यात काढलं जातं हे आज आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला आधी पूर्ण स्टोरी सांगते। तर 15 तारखेला तुषार बनसोडे स्वतःच्या YouTube चॅनलवरती एक व्हिडिओ टाकतो, ज्या व्हिडिओमध्ये तो सांगतो की आक्याची घरी वागणूक कशी आहे, आक्या त्यांना कसा कसा त्रास देतो। त्या व्हिडिओमध्ये त्याची आई सुद्धा त्याच्यासोबत असते, ती देखील आक्यावर बरेचसे आरोप करते आणि त्या आरोपांमध्ये ह्या दोघांना जीव मारण्याचा प्रयत्न झाला ह्या लेवल पर्यंतचे आरोप असतात। तर दुसऱ्या दिवशी सकाळी इंस्टाग्रामवर अजून एक व्हिडिओ पडतो, तो असतो आक्या बनसोडेचा, ज्याच्यात त्यांनी एक आजी आणलेली असती, ती पण रडू रडू सांगते की आम्हाला दोघांना कसा त्रास दिला जातो, आम्हाला सांभाळत नाही, त्याच्यामुळे आम्ही आमचे राहतो म्हणून। आणि ह्या व्हिडिओवर रिॲक्ट करताना तुषार बनसोडे बोलतो की ते त्याची खरी आजी नाहीच आहे आणि खरी आजी असेल तर तिचं आधार कार्ड दाखव। आणि मला वाटलं होतं की थोड्या वेळाने आक्या बनसोडेचा आधार कार्ड सकट व्हिडिओ येईल, पण तसा व्हिडिओ न येता मॅटर सॉल्टचा व्हिडिओ आला आणि मग स्टोऱ्या सुद्धा पडल्या, हम साथ साथ है, हम एक फॅमिली आहे, आमकं फलानं बिस्तानं। आपण उगाच सरड्याला नाव ठेवतो, काल नाही ते बोलणारी आक्याची आई दुसऱ्या दिवशी अशी काय पलटी मारती, काय तर म्हणे मी ते सगळं रागारागात बोलले होते। अरे मग बोलताना काय तुम्ही अक्कल गाण ठेवून बोलता का काय? ते सगळं जाऊन दे, आक्याने आणलेली ती खोटी आजी काय खतरनाक ऍक्टिंग केली राव तिने, म्हणजे एक नंबर ऍक्टिंग, डायरेक्ट ऑस्कर विनिंग ऍक्टिंग होती तिची। जाऊन दे, ऑस्कर नाही तर निदान पैसे तरी भेटले असते बिचारीला। तर ही तीच लोक आहेत जे आधी भांडण करतात आणि नंतर कॅप्शन मध्ये लिहितात स्प्रेड लव्ह नॉट हेट। आणि तसंच तुमच्या लाडक्या आक्याने सुद्धा लिहिलं, फालतू लोकांमुळे गैरसमज झाला आणि वाद निर्माण झाले। भाई गैरसमज झाला, गैरसमजा तू तर नवीन आजी घेऊन आलास, लोकांनी आमच्या भांडणाचा गैरफायदा घेऊ नये हे तर असं सांगू राहिलं जसं काय पण लोक गेले त्याच्या घरी भांडणं बघायला। अरे भाई तुझ्या भावाने व्हिडिओ टाकला होता ते बी सोशल मीडियाला आणि त्याच्यावर तू खोटी आजी आणून रिप्लाय बी दिलता ते पण सोशल मीडियाला, त्याच्यामुळे लोकांची काही चूक नाही, तुमची चूक आहे। सोशल मीडियावर नेमकं काय टाकावा काय नाही टाकावा याची थोडीफार तर समज असावा ना। बाय द वे भांडण संपलं की सीझन 2 पण घेऊन येणार आहेत आणि सीझन 2 आणताना जरा शिकणे का स्क्रिप्ट चांगल्या लोकांना लिहायला लावा राव। मी यांच्या भांडणाचे सगळे व्हिडिओ पाहिले बरं का, पण मला हेच समजाना नेमकं खरं कोण, कारण आदल्या दिवशी जे काही बोलली होती त्याची आई दुसऱ्या दिवशी ती म्हणती मी सगळं रागारागात बोलले, त्याच्यामुळे तिचं तर काय खरं नाही। उरला विषय तुषारचा, तो बी तिच्या आईसोबत होता म्हणजे तो बी रागारागातच बोलला असेल। आणि तिसरा सदस्य म्हणजे आक्या बनसोडे, त्यानं तर डायरेक्ट आजीच चुकीची आणली, अजून काय खोटं असणार आहे। तर मला काय म्हणायचं माहितीये का, हे जर स्क्रिप्टेड असेल ना, आई शपथ सांगते सीझन 2 आणताना ना स्क्रिप्ट लिहिणारा चेंज करा, नाही तर मला सांगा स्क्रिप्ट लिहायला, मी लिहून देते भाऊ। निदान चांगली तरी असेल ना, लॉजिकल असेल, अशी इलॉजिकल तरी देणार नाही। म्हणजे या भांडणात थोडी तरी कॉमन सेन्स आहे का? जाऊ द्या, माणसातच कॉमन सेन्स नाही तर भांडणात काय असणार आहे। तर आता बरेच लोक मला कमेंट मध्ये ज्ञान देतील, तुला काय करायचंय, तू तुझं बघ ना, मला काय घेणं देणं नाही, तुम्ही द्या बिंदास कमेंट मध्ये मला ज्ञान, तेवढीच मग रीच वाढन। जाऊ द्या, एखाद्या अर्थाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटत पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।